हरिश्चंद्र गाड्याच्या मेन एंट्रन्सवर. आता इकडनं आपली एंट्री होणार आहे आणि आत्ताचा पूर्ण ब्लॉग आपला मराठीतच होणार आहे. आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपले सहकारी मित्र खूप आहे. तुषार, गौरव, धनंजय. तो कोण आहे? आणि बाकीचे सगळे नवीन मित्र पण आपल्यासोबत आहे. तर आत्ताचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. हे इकडनं आपण वरती चढलेलो आहे. आता हळूहळू आपण गड चढणार आहे. खूपच उंच गड. हरिश्चंद्रगड. पहिला पाय लागलाय, पाय सरकतोय. पायऱ्यांनी वरती चढतोय. सेल्फी चालू आहे. हे आमचे मित्र गौरव वंदे पुढे गेलेलं आहे. खूप गर्दी आहे घरावर. उतरणारे बघा, सकाळी 6ला चढलेले हे लोक, आता 12 वाजायला आले. आता उतरत आहे. आम्हाला 5 ते 6 तरी वाजणार. रस्ता ब्लॉक झालेला आहे गडाचा. 100 ते 200 मीटर वरती आलेले फक्त आपण, तरी दम लागलाय. आता आपण ट्रॅकिंगच्या याच्यामध्ये होतो आणि नियती भेटली आपल्याला. नियती ऐकर आपल्या ऑडियन्सला. आणि ती कोणत्या ग्रुपमध्ये आली आहे? हे कोणत्या तरी याच्यामध्ये आले. कोणत्या? मराठा फाउंडेशन. दुर्गा मराठा फाउंडेशन तर्फे त्यांनी ट्रेक आयोजित केला आहे आणि त्या ट्रेकमध्ये आलेली आहे. सगळ्यांचं थँक्यू. असे ट्रेकिंग करत राहा. भेटू बरं. बाय. याच वातावरणासाठी आम्ही इतके लांब आलेलो आहे. इट्स ओके. फॉलो टू द वैभव ब्लॉग्स. धबधबा. स्वर्गामध्ये एंट्री होणार आहे. बघा वातावरण बघा इकडचं किती सुंदर आहे. सगळे मित्र वगैरे आपले चाललं आणि दुःख आहे पुढे येऊन जा. तसा दुःख आहे आपल्याला. आमचं काहीच दिसत नाही. फक्त जवळचं जेवढं आहे तेवढं दिसतंय. मुंबईचे पुण्याचे खूप ब्लॉगच भेटलेले आहे आपल्याला इकडे. आपण नाशिकचे बस. बापरे. ओ माय गॉड. दृश्य दिसा नाही इथं. कॅमेरामध्ये आपण जास्त कॅप्चर करू नाही शकत. जे आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसतं ते आपण कॅमेरामध्ये नाही दाखवू शकत आहे. खूपच सुंदर असं दृश्य विदारक शकेल तितकं आम्ही कॅमेरा दाखवायचा प्रयत्न करतो तुमचा. हां बघा बघा बघा. अगं बाई बघा बघा बघा. चाललेलं आहे महाराष्ट्र भागातनं. मुंबई, पुणे, नाशिक. सुपरमॅनलाच असती ना. वैभव सर आवाज. आवाज येतोय. आवाज ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय.
सुंदर धबधबा. बाकीचे 2 गेले. पार्लेजी एनर्जी झाली सगळ्यात भारी बिस्किट. त्यावेळेला मी बिस्किट घरून आणलंय जिनियस. आणि चहा इथं घेतला खूपच. कोकणकड्याला चाललोय आपण. हाय बॉय. कोकणकड्याकडे चाललोय आपण. काहीच दिसत नाही आता. रस्ता झापडे जाणार आहे. फेकून बघू आपण. अरे यार काय पोट कुठं ठेवलं. ते काय हा काढतोय. भारी मजा येत. गळा बसला ओरडून ओरडून. हे आज माझे ट्रेकिंग आजचे स्पॉन्सर डोंगरबाबा हॉटेल, द साई हॉटेल डोंगर बाबा विल्लोळी. सगळ्यांनी भेट द्या यार. सगळ्यांनी भेट द्या. आणि वैभव 10 हा कुपन वापरला तर 10% डिस्काउंट आहे. आता कोकणकडा फिरून खूपच भारी वाटलं. आता आपण जाऊ मंदिरामध्ये हरिश्चंद्रगडाचं. पिता आहे पाणी. हे शंकराचं मंदिर आहे. इकडे ती शिवलिंग आहे जी पाण्यामध्ये आहे. आपण आता जाणार इकडनं खाली उतरून. हे शिव मंदिर ही पाण्यामधली शिवलिंग आहे ज्याला पोहता येतात.
पाण्याचं शिवलिंग. पुढे जाऊ, इथून उतरून जायचं आहे आपल्याला. शिवलिंगकडे आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. तिथलं खूपच सुंदर असं दृश्य आहे. हे शिवलिंग आहे पाण्यामध्ये आणि इथं आपल्याला पाण्यातनं मध्ये जावं लागेल. आणि असं म्हटलं जातं की याचे बघा 3 पिल्लर पडलेले आहे. हा पडलेला आहे, हा एक पडलेला आहे, तो एक पडलेला आहे आणि हा एकच बाकी. इतकं सारं उभं आहे पूर्ण. हे गोवा काय म्हणू शकतो आपण त्याला. आणि जर ही जर पडलं तर विश्वाचा अंत आहे असं म्हटलं जातं. तर चला तुम्हाला दाखवतो.